उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे नाशिक जिल्ह्यात कडाक्याची थंडी। निफाडच्या किमान तापमानात मोठी घट। निफाड तालुक्यात रुई येथे 4.8 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडीतील गहू संशोधन केंद्रात 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। पुण्यात थंडीचा जोर वाढला। पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होणार असून पुढील 2 ते 3 दिवस नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इंदापुरातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पेरू द्राक्ष बागेत भरणेंचा शेतकऱ्यांसोबत शेकोटी पेटवत संवाद। शेतकरी प्रश्न अडचणींबाबत संवाद। नाशिकच्या इगतपुरीत भरवीर खुर्दमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये शिरला बिबट्या। बिबट्याने कोंबड्यांचा फडशा पाडला। प्रसंगावधान राखत मालकाने पोल्ट्री फार्मचा दरवाजा बंद केला। वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल। अजूनही बिबट्या पोल्ट्री शेडमध्येच। पुणे जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतलेल्या 46 शिक्षकांकडून जिल्हा परिषदेने मागवले खुलासे। यातील 38 शिक्षकांनी बदल्यांसाठी प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याचं समोर। 38 शिक्षकांवर बदलीची कारवाई। शाळेत विद्यार्थ्यांना रागवणं आता महागात पडणार। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कडक कार्यपद्धती निश्चित। विद्यार्थ्यांशी संबंधित कोणत्याही गंभीर घटनांची तातडीने चौकशी सुरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश। डोंबिवलीतील भव्य दिव्यांचा विश्वविक्रम। 2.5 लाख रंगीत पणत्यांमधून साकारली भारत मातेची प्रतिकृती। 28 वर्षांची परंपरा जपत डोंबिवलीकरांनी देशभक्ती, कला आणि संस्कृतीचा जागतिक आदर्श घडवला। सायबर तक्रारी त्वरित निपटवा। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश। पुण्यात 2 दिवसात 33 गुन्हे। पुणे मेट्रो प्रकल्पाच्या 3 स्थानकांची नावं बदलली। मंडळी मेट्रो स्थानकाचं नाव महात्मा फुले मंडई, नॉनस्टॉप स्थानकाला एसएनडीटी तर आयडियल कॉलनी स्थानकाचं नाव आता पौंड फाटा असणार आहे। पुढील काही दिवसात नामफलक बदलणार। पीएमपीएमएल बसचे दिवसाला 40,000 प्रवासी घटले। बसच्या तिकिटांमधील दरवाढीमुळे प्रवासी घटले। ठाकरे बंधू आणि हितेंद्र ठाकूरांच्या बवियाची युती होण्याची शक्यता। वसई विरार महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी मोर्चे बांधणी। ठाकूर आणि ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित। पुण्यात युवक काँग्रेसचे नेते समीर शेख यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, दीपक मानकर यांनी अजित पवारांची भेट घेतली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट। नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदेव भगत यांच्या पत्नी इंदुमती भगत, धीरज कोळी, संजय कांबळे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। या पक्षप्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा राष्ट्रवादीला मोठा धक्का। कुख्यात गँगस्टर गजा मानेची पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री माने अजित पवारांच्या भेटीला। 15 दिवसांपूर्वीच मानेची तुरुंगातून सुटका। जयश्री माने महानगरपालिका निवडणुकांसाठी इच्छुक असल्याची माहिती। सातारा नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या अमोल मोहितेंचा विजय। मवियाच्या सुवर्णा पाटील यांचा 42,032 मतांनी पराभव। विजयानंतर शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत नगराध्यक्ष अमोल मोहितेंची भव्य मिरवणूक। मालवणमधील भाजप कार्यालयाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष। यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक भाजप कार्यालयासमोर नेली। भाजप कार्यकर्ते कार्यालय बंद करून गेल्याने संघर्ष टळला। बीडच्या गेवराईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांना मोठा धक्का। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजे गीता पवार विजयी। विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष। बीडमध्ये भाजपला मोठा धक्का। बीड नगर परिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा झेंडा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवेंचा 3,779 मतांनी विजय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मेंदर्गी नगर परिषदेवर भाजपचा झेंडा। नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार अंजली बाजारमठ विजयी तर नगरसेवक पदाच्या 20 पैकी 18 जागांवर भाजप आणि 2 जागांवर स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी। पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके 11,500 मतांनी विजयी। भाजपच्या उमेदवार श्यामला शिरसाट यांचा पराजय। प्रणिता भालके यांचे चिरंजीव शौर्य भागीरथ भालके यांनी थोपटले दंड। व्हिडिओ व्हायरल। करमाळा नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भाऊ बहीण भाऊजय विजयी। नगरसेवक पदाचे उमेदवार लता घोलप, सचिन घोलप, निर्मला गायकवाड यांचा विजय। विजयानंतर भाऊ बहीण आणि भाऊजय यांचा एकत्र जल्लोष। साताऱ्याच्या फलटणमध्ये अनिकेतराजे निंबाळकरांचा 600 मतांनी पराभव। फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय। निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष।
कोल्हापूरच्या पन्हाळा गिरीस्थान नगराध्यक्षपदी जनसुराज्य पक्षाच्या जयश्री प्रकाश पवार विजय. पन्हाळ्यामध्ये 14 पैकी 4 अपक्ष उमेदवार विजयी. बुलढाण्यात भाजपचा विजयी जल्लोष सुरू. बुलढाण्याच्या खामगावमध्ये भाजपच्या उमेदवारांना घवघवीत यश. उरण नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय. मवियाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांच्या 1500 मतांनी विजय. उरणमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष. बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या तेजस्विनी कथले यांचा विजय. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात बार्शीत नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता. तेजस्विनी कथले यांचा 4639 मतांनी विजय. जालन्याच्या अंबडमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या देवयानी कुलकर्णी विजयी. भाजप पदाधिकाऱ्यांकडून मोठा जल्लोष. शिंदेच्या शिवसेनेचा सुपडा साफ. खातंही उघडता आलं नाही. भाजप आमदार नारायण कुचे यांचे पुतणे उज्ज्वल कुचे झाले विजयी. माजी मंत्री राजेश टोपे यांना धक्का. आमच्यापेक्षा पूर्ण 28 जागांसाठी होती, पण मतदारांनी जो आशीर्वाद दिला तो मान्य. छत्रपती संभाजीनगरमधील निकालानंतर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरेंची सरशी. नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या विद्या कावसानकर विजयी. सासवड नगर परिषदेत भाजपचे 13 नगरसेवक विजयी तर शिंदेच्या शिवसेनेचे 9 उमेदवार विजयी. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आळंदी जगताप 1041 मतांनी विजयी. कार्यकर्त्यांकडून जेसीबीतून गुलाल आणि पुष्पवृष्टी करत जल्लोष. गडचिरोलीत देसाईगंज नगर परिषदेत नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर विजयी. गुलाल उधळत कार्यकर्त्यांचा जल्लोष. मतमोजणी केंद्रात समोरच भाजपचं सेलिब्रेशन. पुण्यातील मंचर नगर पंचायतीत शिंदे शिवसेनेच्या राजश्री गांजाळे नगराध्यक्षपदी विजयी. मंचरच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मिळाला मान. इथे राष्ट्रवादी भाजप युती, शिंदे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी ठाकरे शिवसेना आघाडी अशी तिरंगी लढत. परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंच्या बहीण उर्मिला केंद्रे विजयी. बहीण उर्मिला केंद्रे यांच्या विजय उत्सवात धनंजय मुंडे सामील. बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गुलाल उधळून जल्लोष. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 उमेदवार विजयी. राष्ट्रवादीच्या अनुप्रिता तांबे बिनविरोध विजयी. अमरावतीच्या अचलपूरमध्ये बच्चू कडूंना धक्का. अचलपूरमध्ये भाजपच्या रुपाली मातने नगराध्यक्षपदी विजयी. आम्हाला पराभवाची अपेक्षा नव्हती, पण निवडणूक धार्मिक मुद्द्यावर झाली. ही निवडणूक आयोगाची मेहरबानी आहे का? निकालावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. तर या निवडणुकीच्या निकालावरून दुसऱ्या निवडणुकीची गणितं बांधणं हा मूर्खपणा. पालिका निवडणुकीवरून बच्चू कडूंचं वक्तव्य. अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये मतमोजणीत घोळ झाल्याचा काँग्रेसचा आरोप. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन. काँग्रेस उमेदवाराकडून फेर मतमोजणीची मागणी, मात्र निवडणूक विभागाने मागणी फेटाळली. अमरावतीच्या चांदूर बाजारातून प्रहारच्या मनीषा नागलिया विजयी. कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबाला धक्का. चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील विजयी. तर जनतेनं कौल दिलेला आम्हाला मान्य. रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगरपालिकेवर जनता विकास आघाडीचा झेंडा. जनता विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित पाटील विजयी. भाजपच्या मकरंद पाटलांचा 1041 मतांनी पराभव. नांदेडच्या लोहा नगर परिषदेत 20 पैकी 17 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा. नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार यांचा विजय. कार्यकर्त्यांकडून जल्लोष. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमध्ये वंचितला मोठा धक्का. बाळापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफरीन परवीन मोहम्मद जमीर यांचा 1927 मतांनी विजय. तर गेल्या 60 वर्षापासून वंचितच्या नतिकुद्दीन खतीब यांची बाळापूर नगराध्यक्षपदावर सत्ता होती. महाबळेश्वरमध्ये 13 नगरसेवक पदांसह एका नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा झेंडा. निवडून आलेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदेंचाही मिरवणुकीत सहभाग. पुसद नगराध्यक्षपदी इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक विजयी. मोहिनी नाईक यांनी मवियाचे उमेदवार डॉक्टर नदीम यांचा 645 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष.
आमदार गोपीचंद पडळकरांनी जत नगर परिषदेवर फडकवला भाजपचा झेंडा। नगराध्यक्षपदासह भाजपचा 10 जागांवर विजय। भाजपचे रवींद्र आर्री जत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी। संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष मैथिली तांबेंचा 16,400 मतांनी विजय। शिवसेना भाजप युतीच्या सुवर्ण खताळ पराभूत। संगमनेरमध्ये सेवा समितीचे 27 नगरसेवक विजयी।